ही घटना आहे सिंहगडाची, पुण्याजवळच्या त्या गडाची, जेथे इतिहासाच्या आठवणी दडलेल्या आहेत. पण आज आपण इतिहास नव्हे तर एका रहस्यमय गायब होण्याची खरी घटना जाणून घेणार आहोत. घटनेची सुरुवात करूया. गौतम नावाचा एक तरुण, साधारण 30 वर्षाचा, घरातला, आनंदी स्वभावाचा, हसतमुख चेहरा असलेला. त्याला फिरायला खूप आवडायचं. मित्रांसोबत वेळ घालवणं, डोंगरदऱ्या शोधणं हा त्याचा छंदच म्हणावा. एका रविवारी सकाळी गौतमने आपल्या काही मित्रांसोबत सिंहगडावर जाण्याचा बेत आखला. डोंगरावरची ती थंड हवा, गडाचा निसर्ग आणि इतिहास सगळ्यांना मोहून टाकणारच होतं. सकाळी सगळे मित्र एकत्र जमले आणि निघाले सिंहगडाच्या दिशेने. रस्त्यात गप्पा, हशा, मस्करी, गाणी, सगळं नेहमीसारखं आनंदात होतं. कुणालाही कल्पना नव्हती की हा प्रवास एका भयानक वळणावर येऊन थांबणार आहे. सिंहगडावर पोचल्यावर सगळे मित्र ताजेतवाने झाले. कुणी फोटो काढू लागलं, कुणी गप्पा मारू लागलं. गौतमही नेहमीसारखाच उत्साही होता. थोडा वेळ सगळे एकत्र फिरले. अचानक गौतमने सहज मित्रांना सांगितलं, "मी जरा लघवी करून येतो, तुम्ही इकडेच थांबा." मित्रांनी फारसं लक्ष दिलं नाही. प्रत्येक असा एखादा प्रसंग होतोच ना. पण हे लक्षात आलं नाही की ती त्याची शेवटची वाक्य ठरणार आहेत. गौतम एकटाच थोडा बाजूला गेला. त्याला वाटलं लगेच परत येईल. पण काही मिनिट गेली, मग अर्धा तास गेला, तरी तो परत आलाच नाही. सुरुवातीला मित्रांना वाटलं तो कदाचित दुसऱ्या बाजूने फिरून येईल. पण वेळ जात होता आणि तो कुठेच दिसत नव्हता. फोन लावला तर तो स्विच ऑफ. मित्रांच्या चेहऱ्यावरचा आनंद आता टेन्शनमध्ये बदलला होता. कुणी डावीकडे शोधलं, कुणी उजवीकडे. पण गौतम जणू जमिनीत गडप झाला होता. साधं लघवी करून येतो म्हणणं आणि त्यानंतर अचानक बेपत्ता होणं, हा प्रसंग सगळ्यांना थरथर कापायला लावणारा ठरत होता. तपास आणि रहस्य, गौतम गायब झाला होता. सुरुवातीला मित्रांना वाटलं तो थोड्याच वेळात परत येईल. पण आता तास उलटून गेला होता आणि तो कुठेच दिसत नव्हता. मित्रांच्या मनात भीतीचं वादळ सुरू झालं होतं. गौतम परतला नाही हे लक्षात आल्यावर मित्रांनी आधी आपापल्या पद्धतीने शोधायला सुरुवात केली. कुणी गडाच्या पायऱ्या चढून उतरून पाहिलं, तर कुणी आपापल्या झाडी डोकावलं. काही जणांनी लोकांना विचारलं, "अहो, इकडे एक तरुण गेला का?" पण उत्तर नेहमीसारखंच, "नाही, कुणी दिसला नाही." काही काळानंतर मित्राने त्याचा मोबाईल लावण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला फोन वाजत होता, पण नंतर पूर्णपणे बंद झाला. आता मात्र त्यांना परिस्थिती गंभीर असण्याचं जाणवलं. मित्रांनी शेवटी गौतमच्या घरच्यांना फोन केला. फोनवर बातमी ऐकून घरच्यांचा जीव धडधडू लागला. काय लघवी करून येतो म्हणाला आणि परत झाला नाही, असा कसा गायब होईल? गौतमचे आई-वडील, भांडव सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले. लगेचच त्यांनी सिंहगडावर धाव घेतली. कुटुंब गडावर पोचलं तेव्हा वातावरण वेगळंच होतं. एका बाजूला ढगावरचे पर्यटक मजेत फिरत होते, फोटो काढत होते, तर दुसऱ्या बाजूला एका कुटुंबावर काळोख कोसरला होता. कुटुंबाने लगेच पोलिसांना कळवलं. सिंहगड रोड पोलीस स्टेशनमधून काही अधिकारी आणि जवान घटनास्थळी पोहोचले. पहिल्यांदा त्यांना संपूर्ण परिसराची पाहणी केली. गडाच्या आसपासची डोंगरी, झाडी, कडे, पायवाटा सगळीकडे शोध मोहीम सुरू केली. कुठे गेला असेल, कुणासोबत गेला असेल, अपघात झाला असेल का, असे असंख्य प्रश्न पोलीस आणि कुटुंबाच्या मनात घोंगावत होते. पोलिसांनी जवळच्या CCTV कॅमेऱ्याची तपासणी सुरू केली, कारण गडावर जाण्याच्या रस्त्यांवर काही हॉटेल्सजवळ कॅमेरे होते. पण सुरुवातीला काही दिसलं नाही. गौतमला शोधण्यासाठी स्थानिक लोकही मदतीला पुढे आले. कोणी टॉर्च घेऊन झाडी शोधत होतं, तर कोणी डोंगराच्या उतारावरून आवाज देत होतं, "गौतम, गौतम."
पण प्रतिसाद काहीच मिळत नव्हता. जणू तो अचानक अदृश्य झाला होता. CCTV फुटेज आणि नवीन वळण. मित्रांनो, आता इथेच या घटनेला एक नवीन वळण मिळणार आहे. पोलिसांनी तपास वाढवला आणि अचानक त्यांना मिळालं एक असा पुरावा ज्यामुळे सगळ्या अंदाजावर पाणी पडलं. तो पुरावा होता CCTV फुटेज. गौतमचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तुफान धडपड सुरू केली, पण त्याचं काहीच ठिकाण लागत नव्हतं. आणि मग अचानक पोलिसांच्या हाती लागलं असा एक पुरावा ज्याने सगळ्या घटनेला नवा रंग दिला. CCTV फुटेज. जवळच्या एका ठिकाणचा CCTV तपासात पोलिसांना धक्काच बसला, कारण त्या फुटेजमध्ये गौतम स्पष्ट दिसत होता. तो एकटाच चालत होता, कुठल्याही काही गडबडीशिवाय. हातात काही सामान नव्हतं, चेहऱ्यावर फारसं तणावाचं चिन्ह नव्हतं. पण धक्कादायक बाब म्हणजे तो मित्रांजवळ परत येण्याऐवजी एका पायवाटेने जात होता. हा मार्ग मुख्य रस्त्यापासून वेगळा आणि तुलनेने एकांतातला होता. फुटेज पाहून गौतमच्या कुटुंबाचे डोळे भरून आले. आई ओरडली, हा माझा मुलगा आहे, पण तो असा एकटा का चाललाय? कुठे जात होता तो? कुणी त्याला जबरदस्ती केली का? वडिलांच्या डोळ्यात अश्रू दाटले. आम्ही इथे त्याला शोधत होतो आणि तो दुसऱ्या रस्त्याने चालला होता. हे काय चाललंय? या फुटेजमुळे परिस्थिती आणखी गोंधळात टाकणारी झाली. गौतम एकटाच का गेला? त्याने मित्रांना काही सांगितलं का नाही की कुणीतरी त्याला फोन करून बोलावलं होतं? तो कोणाला भेटायला निघाला होता का? पोलिसांनी लगेच त्याचा मोबाईल कॉल डिटेल्स तपासायला सुरुवात केली. त्याच्या शेवटच्या लोकेशनची नोंद झाली होती, पण त्यानंतर मोबाईल बंद झाला होता. मित्रांवर तर वेगळीच वेळ ओढवली होती. त्यांना वाटलं होतं गौतम कदाचित अपघातामुळे गायब झाला असेल, पण आता फुटेजमध्ये तो स्वतःहून एकटाच निघून गेलेला दिसत होता. काही जणांनी तर्क लावायला सुरुवात केली. कदाचित तो कोणाला भेटायला गेला असेल, कदाचित त्याच्या मनात काही प्रॉब्लेम असेल, पण मग आम्हाला का नाही सांगितलं? प्रश्न मागोमाग प्रश्न आणि उत्तर मात्र काहीच नाही. शोधकार्य आणि अनिश्चितता. आता हे प्रकरण फक्त हरवल्याचं राहिलं नव्हतं, तर ते एका मोठ्या गुढात परिवर्तित झालं होतं. कारण एक क्षणी लघवी करून येतो असं म्हणणारा तरुण काही वेळाने CCTVत एकटा अज्ञात दिशेने चालताना दिसतो आणि मग पूर्णपणे गायब होतो. ही नुसती साधी घटना आहे का, की यामागे आहे काहीतरी भयंकर रहस्य? CCTV फुटेजने प्रकरणाला नवा ट्विस्ट दिला होता. आता गौतम कुणी पळवून नेला का? तर तो स्वतःहून एकटा चालत निघाला होता, पण तो कुठे गेला आणि का? या प्रश्नांची उत्तर अजूनही सापडत नव्हती. पोलिसांनी लगेच 2 पथके तयार केली. एक पथक गडाच्या पायवाटा झाडीत आणि डोंगरकड्यांवर शोध मोहीम राबवू लागलं. दुसरं पथक मात्र मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स आणि मित्रांचे स्टेटमेंट तपासत होतं. गौतमच्या मोबाईलचा शेवटचा सिग्नल गडाच्या एका बाजूला मिळाला होता. त्यानंतर मोबाईल पूर्णपणे बंद झाला. हे ऐकून पोलिसांना 2 शक्यता जाणवली. मोबाईल जाणीवपूर्वक बंद केला गेला किंवा काहीतरी अनर्थ घडलं. या घटनेची बातमी पसरताच लोकांमध्ये वेगवेगळ्या अफवा पसरू लागल्या. कुणीतरी म्हटलं तो कदाचित प्रेम प्रकरणामुळे त्रस्त असेल. दुसरं कोणी म्हटलं नाही, गडावर काहीतरी अलौकिक शक्ती असेल. तिथे आधीही लोक गायब झाले आहेत. तर काहींनी थेट अपहरणाचा संशय व्यक्त केला. सोशल मीडियावरही लोक वेगवेगळ्या पोस्ट करू लागलेत. सिंहगडावर रहस्यमय घटना, युवक बेपत्ता. गौतमचे आईवडील दररोज गडावर येऊन बसू लागले. आई रडत म्हणायची, माझा मुलगा परत येईल, मी त्याची इथेच वाट बघते. वडिलांनी पोलिसांना हात जोडून विनंती केली, कृपा करून माझ्या मुलाला शोधून द्या. तो कसा का असेना, पण परत मिळवा. त्याच्या चेहऱ्यावरती ती वेदना पाहून गावकऱ्यांनाही डोळ्यात पाणी आलं. पोलीस अधिकारी सतत शोध घेत होते. अनेक वेळा त्यांनी गडाभोवती ड्रोन कॅमेराचा वापर केला.
शोधक पथक पाठवली, पण काहीच हाती लागत नव्हतं. अशावेळी काही जणांनी पोलिसांनाही दोष द्यायला सुरुवात केली. इतका मोठा तपास चाललाय, पण अजूनपर्यंत काही सापडलं नाही. तपास अधिकारी मात्र ठाम होते. सगळे पुरावे गोळा होत होते. सत्य बाहेर येईलच. आता प्रश्न फक्त हरवलेल्या व्यक्तीचा राहिला नव्हता, तर संपूर्ण शहराचा चर्चेचा विषय बनला होता. गौतम स्वतःहून गेला का? त्याला कोणीतरी बोलावलं होतं का? की यामागे आहे एखादं अजून मोठं रहस्य? शोध मोहीम सुरू राहिली, पण गौतम काही सापडला नाही. प्रत्येक दिवस त्याच्या कुटुंबासाठी वेदनेचा नवा डोंगर घेऊन यायचा. आईच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते, तर वडिलांच्या मनात अजूनही एकच आशा होती, तो परत येईल. मित्रांमध्येही अपराधीपणाची भावना होती. तो आमच्यासोबत होता, पण आम्ही त्याला जपून ठेवू शकलो नाही. पोलिसांनी कितीतरी वेळा गड शोधून काढलं. CCTV फुटेज पुन्हा पुन्हा तपासले. कॉल डिटेल्स, मित्रांचे स्टेटमेंट, सर्व काही तपासलं. पण तरीही एका प्रश्नाचं उत्तर कोणीच देऊ शकलं नाही. गौतम कोठे आहे? कधी वाटायचं कदाचित तो कुठेतरी जिवंत असेल, तर कधी वाटायचं काहीतरी भयंकर घडलं असेल. पण सत्य मात्र अंधारातच लपलेलं होतं. या घटनेनंतर सिंहगडावर फिरायला जाणारे अनेक लोक सावध झाले. काहींनी तर सर्व अफवा पसरवल्या. गडावर आत्मा आहे. लोक अचानक गायब होतात. पण खरी गोष्ट एवढीच होती का? एक तरुण मित्राच्या डोळ्यासमोरून नाहीसा झाला, आणि त्याचं कुठलंही चिन्ह आज गायब सापडलं नाही. गौतमच्या आईची ती हाक अजूनही कानात घुमते. माझा मुलगा परत आणा रे, कुणीतरी परत आणा. वडिलांचं मन दररोज पोलीस चौकीत जाऊन विचारायचं, काही नवीन माहिती मिळाली का? पण प्रत्येक वेळी उत्तर तेच, आम्ही प्रयत्न करत आहोत. गौतम आज कुठे आहे हे कुणी सांगू शकत नाही. पण या घटनेने आपल्याला एक गोष्ट नक्की शिकवली आहे. आपल्या जवळच्या व्यक्तीची किंमत समजून घ्या. त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. कधी कुणी कुठे जाईल आणि परत येईल की नाही हे कुणी सांगू शकत नाही. आज गौतमचं गूढ अजूनही कायम आहे, पण त्याने आपल्याला दिलेला संदेश कायम राहील. कुटुंब आणि मैत्री हीच खरी संपत्ती आहे. तिची कदर करा. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? गौतम खरंच कुठे गेला असेल? हा प्रकार फक्त एक अपघात होता का, की यामागे दडलं एखादं मोठं रहस्य? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा.